झालेली आहे, निकाल लागलेला आहे. निकालानुसार सर्व नवनिर्वाचित उमेदवारांची आपण नावं अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेली आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने एक पत्र काढून आपल्याला 20 मार्च अखेर या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानुसार आमच्याकडनं लवकरच त्याच्याविषयीची प्रत्येकाची नोटीस निर्गमित होईल आणि दिलेल्या मुदतीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका निष्पक्षपणे घेतल्या जातील याची आम्ही खात्री केली. पर्यंत दिलेली आहे, त्याच्यानंतर मी 2-3 दिवस नव्हतो, माझ्या घरी एक दुःखद घटना झालेली होती, त्यावर आज आम्ही ते सर्व निर्णय घेऊन कळवतो. विलंब होतो याचा अर्थ काय राजकीय दबाव आहे? शासनाचं पत्र आपण वाचलं, आपल्याला लक्षात येईल 20 पर्यंत त्या निवडणुका घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याच्या अगोदर आम्ही घेऊ. 10 दिवसांची सूचना आपल्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांना द्यावी लागते आणि पंचायत समितीसाठी 7 दिवसाची सूचना द्यावी लागते. निश्चितपणे त्याच्या अगोदर तेवढी नोटीस काढण्याची दक्षता घेऊ आपण. 2 आठवडे जाईल. आणखीन काही फिरवून आहे बोलून झालं सगळं. आपल्या घटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो कधी फिरू शकतो, कधीही जाऊ शकतो, कधीही परत येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल भाष्य करण्याचं, आम्ही त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. अर्ज